पेन्शनधारकांना EPFOनं मोठं गिफ्ट दिलंय। अधिकच्या पेन्शनसाठी EPFO धारकांना अर्ज करावा लागणार आहे। हा अर्ज नेमका कसा करायचा आणि त्याची शेवटची नेमकी तारीख काय आणि कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। पेन्शनधारकांना लॉटरी, पेन्शनधारकांना अधिकची पेन्शन मिळणार। सरकारकडून निवृत्ती वेतनात भरमसाठ वाढ। राज्यातील 70 लाख पेन्शनधारकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, 8व्या वेतन आयोगाची तारीख आता जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजेच विचार करायला गेला तर 2016 मध्ये 7वा वेतन आयोग लागू झालेला होता। आता बरोबर 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्यामुळे आता 8वा वेतन आयोग लागू होत आहे। त्यामुळे पेन्शनधारकांची पेन्शन आता डबल होणार आहे। बघा, सरकारने घेतलेल्या सर्वेनुसार काही पेन्शनधारकांची पेन्शन 7,000 रुपयांनी तर काही पेन्शनधारकांची पेन्शन 9,000 रुपयांनी वाढवून मिळणार आहे। आता आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पेन्शनधारकांना तुमची पेन्शन किती हजार रुपयांनी वाढवून मिळणार आहे, म्हणजे जर तुम्हाला अगोदर 10,000 रुपये पेन्शन येत असेल तर आता किती हजार रुपये पेन्शन मिळणार आहे, किंवा जर तुम्हाला 20,000 रुपये, 30,000 रुपये, 50,000 रुपये किंवा 70,000 रुपये पेन्शन येत असेल, म्हणजे 10,000 रुपयापासून ते 70,000 रुपयापर्यंत किती जरी तुम्हाला पेन्शन मिळत असेल तर या पेन्शन मध्ये आता किती हजार रुपयांची वाढ होणार आहे याचीच माहिती तुम्हाला आता सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा, पेन्शनधारकांनो, तुम्हाला सुद्धा आठवत असेल, तुम्हाला 2016 मध्ये 7वा वेतन आयोग लागू झालेला होता। त्यावेळेस तुम्हाला भरमसाठ पेन्शन वाढवून मिळालेले होते। त्याच पद्धतीने आता बरोबर 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत। म्हणजेच 2016 ते 2026 यांची टोटल मिळून आता 10 वर्ष पूर्ण होत आहेत। मग आता 8वा वेतन आयोग लागू होत आहे। तर या 8व्या वेतन आयोगामध्ये तुम्हाला भरमसाठ पेन्शन वाढवून मिळणार आहे। तर एकंदरीत किती पेन्शन वाढवून मिळणार आहे याचीच माहिती आता आपण पाहत आहोत। आता बघा, पेन्शनधारकांना जर तुम्ही राज्य सरकारचे किंवा केंद्र सरकारचे पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज ठरत आहे। म्हणजेच तुम्ही भरपूर दिवसांपासून 8व्या वेतन आयोगाचे आतुरतेने वाट पाहत होतात, परंतु अखेर तुमची आता 8व्या वेतन आयोगाची जी काही प्रतीक्षा होते तर ती प्रतीक्षा आता संपत आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे। आता बघा, 8वा वेतन आयोग लागू होत आहे। त्यामुळे पेन्शनधारकांना तुमची पेन्शन भरमसाठ वाढणार आहे। त्यामुळे पेन्शनधारकांना 8वा वेतन आयोग कधी लागू होत आहे याची मोठी अपडेट आज सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आता बघा, पेन्शनधारकांना ज्यावेळेस 7वा वेतन आयोग लागू झालेला होता त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट पेन्शन सुरू झालेले होते, परंतु आता 8व्या वेतन आयोगांतर्गत जर तुम्हाला तुमचे पेन्शन वाढवून मिळवायचे असेल तर तुम्हाला एक अर्ज भरावा लागणार आहे। हा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला 8व्या वेतन आयोगानुसार पेन्शन वाढवून मिळणार आहे। आता बघा, पेन्शनधारकांना जर तुम्ही राज्य सरकारचे किंवा केंद्र सरकारचे पेन्शन घेत असाल तर तुम्हाला हा जो अर्ज आहे तर तो अर्ज भरावा लागणार आहे। तर हा अर्ज कुठे भरायचा आहे, कसा भरायचा आहे आणि कधीपर्यंत भरायचा आहे याची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु एकंदरीत पाहायला गेलं तर पेन्शनधारकांसाठी अजून 2 मोठ्या गुड न्यूज समोर आलेल्या आहेत। आता या गुड न्यूज म्हणजे एकंदरीत 8व्या वेतन आयोगाची तारीख आता जाहीर झालेली आहे। आणि दुसरी गुड न्यूज म्हणजे पेन्शनधारकांना जी तुम्हाला पेन्शन वाढवून मिळणार आहे तर ते पेन्शन कोणाला किती वाढवून मिळणार आहे याची मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। आता बघा, पेन्शनधारकांना जर तुम्ही राज्य सरकारचे किंवा केंद्र सरकारचे पेन्शन घेत असाल आणि जर तुम्हाला 8व्या वेतन आयोगांतर्गत पेन्शन वाढवून मिळवायची असेल तर तुम्हाला एक अर्ज भरावा लागणार आहे। हा अर्ज कसा भरायचा आहे, कुठे भरायचा आहे ते आपण पाहणार आहोत। यासोबत 8व्या वेतन आयोगानुसार जर तुम्हाला पेन्शन वाढवून मिळवायची असेल तर त्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत हे सुद्धा आता आपण पाहणार आहोत। कारण आपल्या केंद्राच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांचे आणि केंद्रातील पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांचे आता पेन्शन वाढवून मिळणार आहे। यासोबत पेन्शनधारकांना पेन्शन वाढीसाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे जमा करायची आहे तर ती कागदपत्रे सुद्धा आता आपण पाहणार आहोत। बघा, विचार करायला गेला तर 1947 पासून ते आतापर्यंत टोटल पेन्शनचे 7 वेतन तयार झालेले होते। आता 8वा वेतन लागू होत आहे। म्हणजेच प्रत्येक 10 वर्षाला एक वेतन आयोग लागू होण्याची शक्यता असते। त्याच पद्धतीने आता 2016 ला 7वा वेतन आयोग लागू झालेला होता। या 7व्या वेतन आयोगामध्ये भरमसाठ पेन्शन वाढलेले होते
आता बरोबर 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणजेच 2026 साल सुरू आहे. तर या 2026 सालामध्ये आता 8वे वेतन आयोग लागू होत आहे. तर एकंदरीत पेन्शनधारकांना 8वे वेतन आयोग कधीपासून लागू होत आहे, जी काय तारीख समोर आलेली आहे तर ती तारीख कोणती आहे? आपल्या केंद्राच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून केंद्रातील पेन्शनधारकांची पेन्शन किती हजार रुपयांनी वाढवून मिळणार आहे आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब अर्थमंत्री यांच्या माध्यमातून राज्यातील पेन्शनधारकांची पेन्शन किती हजार रुपयांनी वाढवून मिळणार आहे याचीच माहिती आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. बघा, राज्यामध्ये टोटल मिळून 70 लाखांपेक्षा जास्त पेन्शनधारक आहेत. तर हे पेन्शनधारक 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शन घेत होते. आता त्यांचा ट्रान्सफर 8व्या वेतन आयोगामध्ये होणार आहे. म्हणजेच पेन्शनधारकांना तुम्हाला 7व्या वेतन आयोगामध्ये सुद्धा भरमसाठ पेन्शन मिळालेली होती. आता 8व्या वेतन आयोगामध्ये सुद्धा भरमसाठ पेन्शन मिळणार आहे. म्हणजेच पेन्शन तुम्हाला आता वाढवून मिळणार आहे. तर एकंदरीत किती पेन्शन तुम्हाला वाढवून मिळणार आहे याविषयी महत्त्वाचे अपडेट आता सांगत आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना हा व्हिडिओ सविस्तर पहा. कारण जर तुम्हाला 8व्या वेतन आयोगानुसार तुमचे पेन्शन वाढवून मिळवायचे असेल तर तुम्हाला एक अर्ज भरावा लागणार आहे. काही महत्त्वाच्या पात्रता लावण्यात येणार आहेत. या पात्रतांमध्ये जर तुम्ही बसलात तर तुम्हाला 8व्या वेतन आयोगानुसार पेन्शन वाढवून मिळणार आहे. यासोबत पेन्शनधारकांना पेन्शन वाढीसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे तर ती कागदपत्रे कोणकोणती आहेत ते सुद्धा आता आपण पाहणार आहोत. बघा, एकंदरीत पेन्शनधारकांना भरपूर दिवसांपासून तुम्ही 8व्या वेतन आयोगाची प्रतीक्षा करत होता. तर अखेर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने पेन्शन वाढून मिळत आहे. भरपूर दिवसांपासून तुम्ही पेन्शनची वाट पाहत होतात. पेन्शन वाढी कधी होईल अशा पद्धतीच्या बातम्या भरपूर दिवसांपासून सुरू होत्या. परंतु अखेर पेन्शनधारकांच्या ज्या काही मागण्या होत्या तर त्या मागण्या सुद्धा पूर्ण होत आहेत. आता बघा, पेन्शनधारकांना वेळ न घालवता आता आपण पाहणार आहोत की जर तुमचे पेन्शन 20,000 रुपये तुमचे महिन्याला पेन्शन येत असेल, 30,000 रुपये पेन्शन येत असेल तर तुम्हाला 8व्या वेतन आयोगानुसार किती तुमचे पेन्शन वाढवून मिळणार आहे, कोणत्या तारखेपासून 8वा वेतन आयोग लागू होईल आणि तुमचे पेन्शन कोणत्या तारखेपासून वाढणार आहे हे सुद्धा आपण सर्वात अगोदर बघणार आहोत. परंतु पेन्शनधारकांना अर्ज करण्यापासून ते तुमच्या खात्यामध्ये 8व्या वेतन आयोगानुसार जी काय पेन्शन येणार आहे तर ते पेन्शन येण्यापर्यंत संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहत आहोत. त्यामुळे तुम्ही राज्यातील या ठिकाणी पेन्शनधारक असाल किंवा केंद्रातील पेन्शनधारक असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तुमची भरपूर दिवसांची जी काय प्रतीक्षा होते तर ती प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे राज्यातील आणि केंद्रातील कोणत्याही पेन्शनधारकांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, पेन्शनधारकांनो आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने तुमचे पेन्शन किती हजार रुपयांनी वाढवून मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत. परंतु पेन्शनधारकांना या पेन्शन वाढीसाठी ज्या काय पात्रता आहेत, ज्या काय अटी आहेत, जे काय नियम आहेत तर ते आपण संपूर्ण सविस्तर पद्धतीने आता पाहून घेऊयात. बघा, पेन्शनधारकांना तुमची जी पेन्शन आहे तर ते पेन्शन कधी वाढणार अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळत होती. परंतु पेन्शनधारकांना खरोखर माहिती कोणीही दिलेली नव्हती. अखेर पेन्शनधारकांना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कशा पद्धतीने पेन्शन वाढवून मिळणार आहे, तुमचे पेन्शन कोणत्या तारखेपासून वाढवून मिळणार आहे ते तर आपण पाहणार आहोत. कारण राज्यामध्ये सुमारे 70 लाखांपेक्षा अधिक पेन्शनधारक आहेत. तर हे सर्व पेन्शनधारक 8व्या वेतन आयोगाची आता वाट पाहत आहेत. परंतु पेन्शनधारकांना इथून पुढे तुम्हाला 8व्या वेतन आयोगाची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. कारण अखेर आता 2026 साल उजडून भरपूर महिने उलटून गेलेले आहेत. 2025 साल मागच्या वर्षी होता आणि 2016 मध्ये 7वा वेतन आयोग लागू झालेला होता. 7वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर तुमचे पेन्शन मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली होती. आता 2026 सालामध्ये 8वे वेतन लागू होत आहे. तर या 8व्या वेतन आयोगानुसार तुमचे पेन्शन आता भरमसाठ वाढणार आहे. तर एकंदरीत पेन्शनधारकांना तुमची पेन्शन किती वाढणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला पेन्शन मिळणार आहे याची आपण संपूर्ण आणि सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती पाहत आहोत. त्यामुळे पेन्शनधारकांना तुम्हाला आता काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही. आता बघा, पेन्शनधारकांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि केंद्राचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन या दोघांच्या माध्यमातून केंद्रातील पेन्शनधारकांना आणि राज्यातील पेन्शनधारकांना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. म्हणजेच राज्यातील जेवढे पण काही पेन्शनधारक आहेत तर ते पेन्शनधारक भरपूर वर्षांपासून सरकारकडे मागण्या करत होते आणि केंद्रातील पेन्शनधारक सुद्धा सरकारकडे भरपूर वर्षांपासून मागण्या करत होते. आता या मागण्या कोणकोणत्या होत्या आणि सरकारच्या माध्यमातून सध्याच्या स्थितीला कोणत्या मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि 8व्या
8व्या वेतन आयोगानुसार तुमच्या कोणकोणत्या मागण्या पूर्ण केल्या जाणार आहेत याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती आता आपण पाहणार आहोत। परंतु पेन्शनधारकांना विचार करायला गेला तर तुम्हाला माहिती असेल राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला जो काही शब्द दिलेला होता तर तो शब्द आता पाळण्यात येत आहे आणि केंद्राच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रातील पेन्शनधारकांना शब्द दिलेला होता तर त्या पेन्शनधारकांचा शब्द सुद्धा आता पाळण्यात येत आहे। म्हणजेच एकंदरीत विचार करायला गेला तर राज्यातील पेन्शनधारकांना आणि केंद्रातील पेन्शनधारकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे, कारण राज्यातील पेन्शनधारकांची आणि केंद्रातील पेन्शनधारकांची आता पेन्शन वाढवून मिळणार आहे। 8वा वेतन आयोग आता लवकरच लागू होत आहे। 8व्या वेतन आयोगानुसार राज्यातील आणि केंद्रातील पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार आहे। तर बघा, जर तुमची पेन्शन 10,000 रुपये असेल तर तुम्हाला किती हजार रुपयांची पेन्शन वाढवून मिळणार? 20,000 रुपये पेन्शन मिळत असेल तर किती हजार रुपयांची पेन्शन वाढवून मिळणार? जर तुम्हाला 40,000, 50,000, 60,000 किंवा 70,000 पेन्शन सध्याला 7व्या वेतन आयोगानुसार मिळत असेल तर आता तुम्हाला 8व्या वेतन आयोगानुसार किती हजार रुपयांनी पेन्शन वाढवून मिळणार आहे तर याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती आता सांगत आहे। त्यामुळे तुम्ही राज्यातील पेन्शनधारक असाल किंवा केंद्रातील पेन्शनधारक असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। म्हणजेच पेन्शनधारकांनो, एकंदरीत आता 8व्या वेतन आयोगाची तारीख जाहीर झालेली आहे। या तारखेपासून तुम्हाला आता पेन्शन वाढवून मिळणार आहे। बघा पेन्शनधारकांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1947 पासून ते आतापर्यंत टोटल मिळून 7 वेतन लागू झालेले आहेत। आता 8वा वेतन आयोग सुद्धा लागू होत आहे। विचार करायला गेला तर 2016 मध्ये 7वा वेतन आयोग लागू झालेला होता, त्याच्या अगोदर 6व्या वेतन आयोग लागू होता। तर 6व्या वेतन आयोगामध्ये पेन्शनधारकांना कमी पेन्शन मिळत होती, परंतु 2016 मध्ये 7वा वेतन आयोग लागू झाला। तर 2016 मध्ये 7वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शनधारकांची पेन्शन भरमसाठ वाढलेली होते। त्याच पद्धतीने पेन्शनधारकांना आता बरोबर 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत। म्हणजेच 2016 पासून ते आता 2026 पर्यंत 10 वर्ष पूर्ण होत आहेत। तर या 10 वर्षांच्या पेन्शनमध्ये आता 8व्या वेतन आयोगानुसार भरमसाठ वाढ होत आहे। बघा, 2026 साल सुरू आहे, त्या दृष्टिकोनातून आता 8व्या वेतन आयोगानुसार तुमचे पेन्शन वाढणार आहे। तर ही पेन्शन कशा पद्धतीने किती वाढत आहे याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे। म्हणजेच पेन्शनधारकांना तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। एकंदरीत विचार करायला गेला तर भरपूर दिवसांपासून तुम्ही 8व्या वेतन आयोगाची वाट पाहत होतात, परंतु अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि पेन्शनधारकांना तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। आता बघा, पेन्शनधारकांना कशा पद्धतीने पेन्शन वाढणार आहे हे तुम्हाला लगेच सांगतो। तर बघा, पेन्शनधारकांना राज्यातील आणि केंद्रातील काही पेन्शनधारकांची पेन्शन 7,000 रुपयांनी तर काही पेन्शनधारकांची पेन्शन 9,000 रुपयांनी वाढवून मिळणार आहे। म्हणजे जर तुम्ही केंद्रातील पेन्शनधारक असाल किंवा राज्यातील पेन्शनधारक असाल तर तुम्हाला पेन्शन वाढवून मिळणार आहे। तर ही पेन्शन कशा पद्धतीने वाढवून मिळणार आहे याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती आता सांगत आहे। तर बघा, पेन्शनधारकांना भरपूर वर्षांपासून तुम्ही सरकारकडे मागणी केलेली होते। म्हणजेच विचार करायला गेला तर पेन्शनधारकांना राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे तुम्ही जी काही मागणी केलेली होते तर ती मागणी अखेर आता पूर्ण होत आहे। म्हणजे ते राज्यातील पेन्शनधारकांना आणि केंद्रातील पेन्शनधारकांना खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे, कारण 8व्या वेतन आयोगाची तारीख आता पूर्णपणे निश्चित झालेली असून आता पेन्शनधारकांची जी काय प्रतीक्षा होते तर ते प्रतीक्षा आता अखेर संपत आहे आणि पेन्शनधारकांना तुमच्या आता कमीत कमी 6 मागण्या पूर्ण होत आहेत। बघा, पेन्शनधारकांना तुम्ही सरकारकडे भरपूर वर्षांपासून मागण्या करत होतात तर त्या मागण्या आता पूर्ण होत आहेत। तुम्हाला यापुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, पेन्शनधारकांना विचार करायला गेला तर 8वा वेतन आयोग लागू होईल अशा प्रकारच्या बातम्या भरपूर दिवसांपासून फिरत होत्या। विचार करायला गेला तर राज्यातील पेन्शनधारक असतील, केंद्रातील पेन्शनधारक असतील तर ते आतुरतेने वाट पाहत होते की कधी 8वा वेतन आयोग लागू होत आहे आणि कधी आपली पेन्शन वाढत आहे। तर अशा प्रकारे भरपूर पेन्शनधारक आशेने बसलेले होते। तर अखेर 8वा वेतन आता लागू होणार आहे। त्यामुळे पेन्शनधारकांना तुम्ही काळजी आणि चिंता करण्याची गरज तुम्हाला भासणार नाही। पेन्शनधारकांनी भरपूर वाट पाहिलेली होते, परंतु अखेर पेन्शनधारकांना आता तुम्हाला दिलासा मिळत आहे। तर एकंदरीत पेन्शनधारकांना राज्यातील ज्या पेन्शनधारकांना सध्याच्या स्थितीला 10,000 रुपये पेन्शन मिळत असेल तर त्या पेन्शनधारकांना कमीत कमी आता या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये म्हणजे टक्केवारीमध्ये किती पेन्शन मिळू शकते ते तुम्हाला सांगत आहे। परंतु पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा सादर करता येणार आहे। म्हणजेच तुम्ही भरपूर वर्षांपासून सरकारकडे काही मागण्या केलेल्या होत्या
तर त्या मागण्या आता पूर्ण होत आहेत. तर बघा, पेन्शनधारकांना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पेन्शनच्या संदर्भात मोठमोठे निर्णय आता घेतले जात आहेत आणि केंद्रामध्ये सुद्धा पेन्शन वाढीच्या संदर्भात मोठमोठ्या हालचाली सुरू असल्याच्या बातम्या सुरू आहेत. त्यामुळे पेन्शनधारकांना लवकरच आता 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. तर या 8व्या वेतन आयोगानुसार तुमची भरमसाठ पेन्शन वाढणार आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना काळजी करू नका, लवकरच GR काढण्यात येणार आहे.